हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरमई फ्राय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। सुरमई घेतली आहे, इकडे मी मीडियम साईजची सुरमई आहे ही। तिला 4-5 वेळेस स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे। जास्त काही घाण नसते, क्लीनच असते, त्यामुळे 4-5 पाण्यात धुतल्यानंतर ती स्वच्छ होऊन जाते। आता आपण इकडे सुरमईला मॅरिनेट करणार आहोत। मॅरिनेट करण्यासाठी मी इकडे यूज केलेला आहे। सगळ्यात अगोदर मी सुरमई एका पसरट ताटामध्ये काढून घेतलेले आहे। त्यानंतर मी त्याला मॅरिनेट करणार आहे। मीठ टाकलेलं आहे मी, 1 चमचा हळद टाकलेला आहे, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरचा कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे। दोन्ही साईडून छान मस्त त्याला मॅरिनेट म्हणजे मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला, अगदी हलक्या हातांनी। जास्त आपण जर रफ हातांनी केलं तर फिश तुटू पण शकतात। बेसिक असे घरचे मसाले मी इकडे यूज केलेले आहेत, जे की आपल्या घरी अवेलेबल असतात। जास्त काही मसाले यूज केलेले नाही आहे। ह्या घरगुती सिंपल अशा मसाल्यांनीच रेसिपी खूप छान आणि टेस्टी बनते। दोन्ही साईडून छान मसाला मी लावून घेतलेला आहे फिशला व्यवस्थित हलक्या हातांनी। त्यानंतर मी लास्टला त्याच्यावर लिंबू पिळलेला आहे। तुम्ही स्किप पण करू शकता जर तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर, पण टेस्ट छान येते ह्या पद्धतीने जर बनवलं आपण तर। अजून तुम्ही ॲडिशनल मसाले पण तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता। मी फक्त लाल तिखट, हळद आणि घरचा कोल्हापुरी मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मॅरिनेशनसाठी। आता आपण मॅरिनेट तर झालं आहे आपलं। आता आपण फ्रायची तयारी करतो इकडे। फ्रायसाठी मी बारीक रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्याकडं असेल तर तांदळाचं पीठही टाकू शकता। थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे, त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। बेसन टाकून पण छान कोटिंग येते फिशला। सगळे फिश मी इकडे मस्त असे प्रेस करून त्याची जे आपण हे बनवलेलं आहे कोटिंग, ते मी लावून घेते तिकडे। सगळे फिश आपले आता रेडी आहेत फ्राय करण्यासाठी। एक एक करून आता आपण फिश फ्राय करणार आहोत। पसरट तव्यामध्ये केले तर अतिउत्तम असेल। आणि प्लीज माझ्या तव्याला इग्नोर करा, कारण की हा तवा फिश फ्रायसाठीच आहे स्पेशली, आणि फ्राय करूनच तो थोडा खराब झालेला आहे। तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकले मी। तेल पण छान तापलेलं आहे। तर आता मी सगळे फिश एक एक करून त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। तेल गरम असतं त्यामुळे थोडंसं हळू करायचं आहे, तेल अंगावर उडू पण शकते। 3 पीस मी टाकलेले आहेत याच्यामध्ये सुरुवातीला फ्राय करण्यासाठी। आणि गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर। झाकण ठेवूनच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, ते सॉफ्ट होतात छान फिश झाकण ठेवल्याने। आता आपण एक साईड आपली छान फ्राय झालेली आहे फिशची। आता आपण दुसऱ्या बाजूनी फ्राय करून घेतो आहे फिशला। हळूच पलटी करायचं आहे ते, कारण फिशना पलटी करताना कधी कधी तुटून पण जातात। दोन्ही साईडनी छान झाकण ठेवून फ्राय करून घ्यायचे, सॉफ्ट होतात अगदी खायला फिश। बघा छान सॉफ्ट असे झालेत आपले, छान फ्राय झालेले आहेत। तुम्हाला जर कडक हवे असेल तर तुम्ही गॅस फास्ट करून त्याला झाकण न ठेवता फ्राय करून घेऊ शकता, कडक पण होतील। आता मी काढून घेते फिश एका डिशमध्ये, आणि जे बाकीचे 2 फिश आहेत ते पण मी त्याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। मस्त दिसत आहेत फ्राय झाल्यानंतर, पण कोटिंग अजिबात निघालेलं नाही आहे फिशचं, व्यवस्थित आहे, तुटलेले पण नाही आहेत। तर आपली फिश फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। ह्या पद्धतीने तुम्ही करूनही बघा कशी होते आणि मला नक्की सांगा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।